तुमचा आणि माझा काही संबंध नाही, मग पण तुला माझी मदत करावी लागेल. का बरं? ते मला माहिती. मला इथे सोड. हॅलो प्रॅक्टर सागर फॅमिली, हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज पुण्यामध्ये काहीतरी खतरनाक होणार आहे. खतरनाक म्हणजे आज होणार आहे पुण्यामध्ये अपहरण, आणि ते पण ऑन कॅमेरा अपहरण होणार आहे. आणि ते कसं होतंय, काय होतंय, तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि सबस्क्राईब करून बघायचा. राडा कन्फर्म आहे, रिएक्शन जबरदस्त मिळणार आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. दादा स्वारगेट कुठे हो? तिथं सरळ जायचं, सरळ. हा रोड सोडायचा नाही जोपर्यंत आहे ना सारसबाग येत नाही ना. सारसबाग नाही ना, काय झालंय, 2-3 वेळा फिरलोय मी. सरळ जा म्हणतात, पण मी ना नेमकं आहे ना बघा ह्या ब्रिज वरच रिटर्न यायला लागलोय. तुम्ही त्या साईडलाच निघाले का? हा? तुम्ही हा. मला दाखवताल का प्लीज? अभी मजा आएगा ना भिड़ो. सीट बेल्ट लावा फक्त, इथं पकडतील ना पुण्यामध्ये पोलीस. नाही, काय नाही. बॅग मागे ठेवून टाका, काय विषय नाही. कम्फर्टेबल नसताल तर. नाही, हा रोड सरळ आहे स्वारगेट. अच्छा, नाही मी 2 वेळा फिरलो. सरळ गेलं, कोण म्हणते लेफ्ट मारा, कोण म्हणते राईट मारा. त्याच्यावर लिहिलंय पण डायरेक्ट सरळ जायचं. हा ना, इकडनंच गेलो तुम्ही पहिले सरळच. अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है. चीटिंग करता है तू. नवीन आहे ना. हे मोबाईल दे बाळा, इकडे चल. हॅलो हॅलो. मॅडम, तुम्ही ती पोरगी मला सांगितली होती ना किडनॅप करायला? हॅलो. हॅलो, हा बोला. तुम्ही ती पोरगी सांगितली होती ना किडनॅप करायला? हा. तिला कुठं सोडायची? भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? तुम्ही आता कुठे आहेत? आम्ही आता बरोबर आहे ना इथं आहे, त्या फ्लायओव्हर मी वरती. लोकेशन पाठवते तुम्हाला. मुझे अपने घर ऐका जाना की, है. हॅलो, हा बोला. एक पिवळ्या टी शर्ट वाले दादा येतील, त्यांच्याकडे पाठवतो, ठीक आहे? क्या हुई कोई आप आणि कॅश पण त्यांच्याकडे द्यायची, लगेच द्यायची त्यांच्या हातामध्ये कॅश. हा लगेच देते, त्यांना पाठवा. हा लोकेशन सेंड करते. हा ठीक आहे, लगेच सेंड करा लगेच. हॅलो, हा. आणि ती आता बेशुद्ध नाहीये, ती आता जागी झालीये, ठीक आहे? हा. हा, ते तुमच्या पद्धतीने. करा मग परत. नाही मॅडम, आता नाही. ते तुमच्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या, हँडल करून घ्या ते, ठीक आहे? हॅलो. खत्म. हॅलो, हा तुम्हाला लोकेशन. बाय बाय टाटा गुड बाय गया. सोड मला. हं? सोड मला. कुठं सोडू? इथं. इथंच आहे का स्वारगेट? हा. 1 मिनिट हा दादा, 1च मिनिट. सोड की. काय लावलंय? हा, काय लावलंय? कुठं काय लावलंय? तुम्हाला मला स्वारगेट दाखवा, बाकी काय ना करू. मला इथे सोड. कुठं? इथं कसं थांबवणार आता मध्ये ब्रिजवर? इथं पुढं तुमचं तुम्ही गोंधळ झाला, मला काय सांगताय? हं? हे बघ, तुला आता लागल माझी एक करायला. काय 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 तेवढं काम कर आणि माझा काय तुझा संबंध? तुमचा आणि माझा काही संबंध नाही, मग पण तुला माझी मदत करावी लागेल. का बरं? ते मला माहिती. मला इथे सोड. मग बरं 1 मिनिट थांब, सोडतो. कुठं सोडू? इथे सोड. कुठं सोडू? इथं. रिलॅक्स हो. हे बघ समोर कॅमेरा चालू आहे. आपण असं 1 नाही ना. मिनिट थांब, आता माझं 1 मिनिट ऐक. तुला आवडलं तर बोल माझ्याशी. 1 मिनिट. नाही, नाही घाबरू नाही नको. दादा, ए नाही. स्वरा, ही माझी भाची आहे दादा. 1 मिनिट ऐका, घाबरू नका. स्वरा नाव आहे तिचं. आणि पुण्यामध्ये जे छोट्या मुलींवरती किडनॅपिंग, रेप हे प्रकरण होतंय ना, त्याच्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ केला. घाबरू नका, काही नाहीये, हे सगळं खोटं आहे. नाही ते मला सोडा, माफ करा. पण मला बरं तुमचा एक्सपिरियन्स सांगा आणि
खूप वाईट, मला नाही हे करायचंय. नाही 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 नाही, एक मिनिट ऐका. हे सगळं खोटं होतं. हा फक्त एक प्रँक होता आणि सोशल एक्सपेरिमेंट होता की असं जर लोकांसोबत कोणासोबत झालं तर लोक काय करतात, ह्याला अपोज करतात का घाबरतात का स्वतःचा जीव वाचून पळतात आणि त्या मुलीला तसंच टाकून पळतात. हा एक सोशल एक्सपेरिमेंट होता. पण मी एवढ्या तयारीत होतो की नाही का, की आता सामना हे तर लॉक होतं, मला कळलं हे तोडायला मला काही जड नव्हतं आणि तुम्हाला तोडायला मला अजिबात जड नव्हतं. एक तर काच वीज नाही तर तुम्हाला बाहेर फेकला असं, नाही, तिला ठीक तर आहे, घाबरू वाचवलीच नका. असती मी. घाबरू नका. तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला आहे ना मेसेज द्या की या सिच्युएशन मधनं कसं बाहेर पडायचं किंवा काय करायचं. माझं एकच मेसेज राहील, अशी सिच्युएशन आली की त्या बाळाला वाचवणार, त्यात काय विषय नाही. मी स्पोर्ट टीचर आहे, त्यात येस 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 येस. तिला तर वाचवलंच असतं, पण तुमचं खूप माझ्या काहीतरी वेगळं झालं असतं. चला ठीक आहे. आता तुम्हाला आपल्या व्ह्युअर्सला एक मेसेज द्यायचा. अनोळखी माणसांच्या गाडीत असं लगेच ट्रस्ट करून बसू नका. वा असं कधी फसवू नका आणि वेळ आलीच तर लढा. येस, लढा. जे होईल ते बघता येईल. आणि शेवटात स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असतो, आपण काही करू शकतो. ह्या बाळाच्या ऐवजी आपली घरातली आई मुलगी बहीण असती तर आपल्याला तिला त्या गोष्टीला सामोरं जावंच लागलं असतं, प्रतिकार करावाच लागला असता. शेवटी मग अशी वेळ आलीच तर मग लढा, एवढंच सांग. आणि दादांनी जे सांगितलंय ना ते तुम्हाला सुद्धा करायचंय, ना की पळून जायचंय. आणि भाई दादांचा फुल रिस्पेक्ट आहे की त्यांनी ना बाजूला घे म्हणले. त्यांची तयारी मला दिसत होती काहीतरी आता करणार आहेत कोटाना. पण तुम्ही पण त्यांनी जे सांगितलं ते पूर्णपणे ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. मजा आली दादा खरंच.